सध्याला काय झालेलं आहे मंडळी. सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला सोशली सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळालेले एक नाही असे अनेक प्लॅटफॉर्म मिळालेले आहेत. मग ते इन्स्टा असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळा मतप्रवाह आहे आणि प्रत्येक जण आता त्याला जे माहिती आहे ते सांगण्यासाठी उत्सुक आहे. आणि मग नेमकं असं आहे की अतिज्ञान आणि जास्तीचं ज्ञान आणि जास्त लोकांकडून घेतलेलं ज्ञान, ज्ञानाचं कंटिन्यू बॉम्बार्डिंग 100 लोकांकडनं 100 गोष्टी या माणसाला कन्फ्यूज करतात, गोंधळात टाक आहे की नाही, गोंधळ टाकू. तर त्या गोंधळात टाकतात आणि काय करावं माणसाला ते कळत नाही. माणूस जातो घाबरून. म्हणजे आता आतापर्यंत कसं होतं, जोपर्यंत त्या माणसाला नॉलेज नव्हतं ना, तोपर्यंत तो कसाही राहायचा मस्त, काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्याला काही फरक पडायचा नाही. छान सकाळी लवकर उठणे, आपापले कामं स्वतः करणे. बघा आपल्या लहानपणी मोबाईल तर नव्हताच, टीव्ही नव्हता, रेडिओ असेल तर तो काहीतरी मोठा माणूस, फोनचाही संबंध नव्हता. ए- बाहेरगावी फोन लावायचा तर एसटीडी लावावं लागायचा, एसटीडीच्या दुकानावर जावं लागायचं. खेळ सुद्धा सगळे जे होते ते सगळे बाहेरचेच खेळ होते. आणि याच्यामुळे व्हायचं असं की घरात बसून नाही राहायचो आपण कामं करायचो. तुमच्या माझ्या लहानपणी मला तरी असं वाटतं की फार कुणाकडे कामाला ताई लावलेल्या नव्हत्या, बायका लावलेल्या नव्हत्या. हे फार एखाद्या मोठ्या घरामध्ये होतं बुवा समजा, सगळे काम आपण स्वतः करायचो, खेळायला बाहेर जायचो. आणि त्यावेळेला एक गोष्ट व्हायची मंडळी, की आपल्याला बोर होत नव्हतं. सगळे मित्र मैत्रिणी बाहेर असायचे नेहमी. आणि त्यावेळेला तुम्ही बघा, डिप्रेशन, एन्झायटी, स्किझोफ्रेनिया, नैराश्य, हे हे जे रोग आहेत ना, कुणी ऐकलं होतं का हो नाव? सांगा, बोला तुमच्यापैकी. कुणीच नाही. मग कुणीच जर ऐकलं नव्हतं ते नाव, तर आत्ता का आलेलं आहे? बरं, बोरही व्हायचं नाही म्हणजे काय व्हायचं, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खुश राहायचो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होता. आणि नुसतं रिकामं जरी बसलो तर कंटाळा नाही यायचा. बघा, बोर नाही व्हायचं. आणि खेळायला इतके खेळ, पण गंमत काय, साहित्य काहीच नव्हतं. बरोबर आहे म्हणजे, साहित्य काहीच नाही, खेळायला मात्र भरपूर खेळ. आज त्याच्या एक्झॅक्टली उलट झालंय. बघा, आज साहित्य आणि सुविधा खूप आहेत, वस्तू खूप आहेत, व्यक्ती नाही राहिला खेळायला. बरोबर आहे संकेत भाऊ? यस. आणि मग आज मोबाईल आहे, टीव्ही आहे, 24 तास कुणी ना कुणीतरी आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतं, फोनवरती बोलत असतो. पण झालंय असं मंडळी, की 24 तास डोकं कुठे ना कुठेतरी जोडलेलं आहे. बघा तुम्ही, असं आहे की नाही? पहिलं 24 तास डोकं जोडलेलं नव्हतं, आपण आपल्या सोबत राहत होतो आणि आपल्या सोबत राहण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. बरोबर आहे. वस्तूंशिवाय सुद्धा आपण मस्त खुश राहायचो, एन्जॉय करायचो. बरोबर आहे. काहीच नसताना सुद्धा 1 तास आपल्याला बसवलं, डोक्यात विचार नाही यायचो. फार फार तर एखादा खूपच स्टँडर्ड माणूस आहे बा,
तर तो त्याचं मग एंटरटेनमेंट कशी होती, की तो कुठेतरी एखादी लायब्ररी लावायचा आणि पुस्तकं वाचायचं. बरोबर. सायंकाळी लायब्ररी, सरकारी लायब्ररी असेल तो उघडायची, त्याच्यात जायचो. तर कुठेतरी आता झालंय काय माहितीये का, पहिले असं होतं कष्ट करायचे आणि मग खायचं. बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या माझ्या लहानपणी जागोजागी जशा आता एकदम भारी भारीच्या जिम आहेत आता, तशा जिम होत्या का? गावात एखादी व्यायामशाळा साधी साधी असली तर असायची. ना लोक स्पेशल मुद्दाम व्यायाम करायचे, ना जिम मध्ये जायचे, ना दवाखाने जास्त होते, ना आजारपणाकडे फारसं गांभीर्याने बघायचे. बीपी शुगर तर नव्हतंच. आता असं झालेलं आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सगळीकडे. बघा, घर तेव्हा आठवत असेल, गल्ल्या होत्या आणि सगळ्यांचे दरवाजे उघडे असायचे. कशामुळे? पहिले मनाचे दरवाजे उघडायचे, मग घराचे दरवाजे उघडे असायचे. आता घराचे दरवाजे 24 तास बंद असतात, दरवाजा उघडा ठेवायला सुद्धा नको वाटतं, कारण मनाचे दरवाजे बंद झाले. जिगरी फ्रेंड होते, जिगरी. काही कारण नव्हतं. आता मंडळी बस एक झालंय, म्हणजे आता वाईट आहे असं नाही बरं का, आताही चांगलंच आहे. पण एक गोष्ट झाली, प्रेम, माया, आपुलकी आणि देण्याचा भाव थोडासा कमी झाला. सर्वांचा नाही. एकंदर जनरल जी नवीन पिढी मी सांगतो, वस्तूंशिवाय आनंद नाही मिळत. म्हणजे लहान लेकराला ज्याला काहीच कळत नाही त्याला सुद्धा ऍपलचा मोबाईल पाहिजे. पहिले खायला ऍपलही नव्हतं, आता ऍपलचा मोबाईल. पण ऍपलचा मोबाईल आला आणि तो घेतला की तो 2-4 दिवस स्टेटस आपलं गरम गरम ठेवेपर्यंत त्याचं प्रो आलेलं असतं. आणि मग प्रो आलं की हा पुन्हा टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, पुन्हा इकडून इकडं, इकडून इकडं, पुन्हा. बस, तो ग्रो व्हायलाच तयार नाही. तो फक्त क्रो सारखा, कावळ्यासारखा ओरडत राहतो. आहे की नाही? काय झालंय बरं? म्हणजे एवढ्या सगळ्या सुखसुविधा झाल्या, एका क्षणात कॉल करू शकतो. पूर्वीच्या काळी वर्षानुवर्ष कॉल व्हायचे नाही, पण पिढ्यानपिढ्या संबंध राहायचे. आता एका क्षणात कॉल होतो, पण त्या कॉलवरतीच पिढ्यानपिढ्याचे कायमचे संबंध तुटू शकतात. तर कुठेतरी मंडळी असं झालेलं आहे की या मातीशी नाळ तुटलेली आहे. आणि चैतन्य वनात नेमकं तेच होतं. काल मी सहज गप्पा मारत होतो, म्हटलं चैतन्य वनात काय काय होतं बघा. आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी लोक येतात, उत्सुकता, कोण आहे, काय आहे माऊली, कसं आहे वन, 400 लोक एवढूशा वातावरणात बघतात, गोंधळ सगळा. माऊलीजींना भेटतात, थोडेसे शांत होतात, चैतन्यावर फिरवून येतात. पहिल्याच दिवशी डोळे बंद करून बस 1-1.5 तास नुसतं भजन. दुपारीच, आठवा, नाचतात, मनातले विचार टाकून देतात संध्याकाळी. कधीच कुठलीच गोष्ट न स्वीकारणाऱ्यांना स्वीकारावं लागतं. सगळ्यांमध्ये राहतात. आणि पहिले कसं असतं, राहतात एकटे, बघा बरं का, मनाची अवस्था. राहतात एकटे, पण मनात हजारो विचारांची गर्दी. बरोबर आहे. पण चैतन्य वनात आल्याच्या नंतर शेकडो माणसांच्या गर्दीत
मनातल्या विचारांची गर्दी संपते की नाही संपत ते सांगा. बरोबर आहे. न कळतपणे आजूबाजूला खूप सारे लोक, पण हळूहळू एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस विचार शून्य होऊन जात. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हसत हसत उठणं. आणि साधनेमध्ये रोजच बघा ना, हजार उड्या, सूर्यनमस्कार, भस्त्रिका, प्राणायाम, ध्यान, डोळे बंद करून हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम मोरया रे बाप्पा मोरया रे, टाळ्या 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 टाळ्या. विचार करा मंडळी, किती अॅक्युप्रेशर होत असेल. डोळे बंद करून स्वतःला तो विसरून जातो. पुन्हा दुपारी खेळ, किती ऍक्टिव्हिटी होतात शरीराच्या बघा. आहे की नाही? बरोबर आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी साधना, पुन्हा योगासन, पुन्हा प्राणायाम, आणि ते सुद्धा कुठे? कृष्णाच्या अंगणामध्ये. इकडं झाड, इकडं झाड, वर आकाश, बस पक्ष्यांचा आवाज. बरं जेवण काय घरी असलं तर वेगळंच. इथे जेवण पण नैसर्गिक, नाश्ताही तिसऱ्या दिवशी फळ, दुसऱ्या दिवशी काढा 20 औषधांचा. आणि मग पहिले 2 दिवस त्रासिक चेहरा करून बसलेली लोक जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतात, आणि संध्याकाळी त्यांना निसर्गाचा आविष्कार, निसर्गाचा चमत्कार अनुभवायला मिळतो की नाही मिळत सांगा. वारं म्हटलं की वारं येत, पक्षी म्हटलं की पक्षी किलबिलाट करत. आणि ज्या मातीला ते टाळत होते, माती माती कुठे बसायचं म्हणत होते, त्याच मातीत झोपतात, त्याच झाडाला स्पर्श करतात. आठवा, क्या तुम्हें याद है, आहे का? छान आनंदाने तिथे राहतात. रात्रीच्या चांदण्यांना बघतात. अगोदर डोक्याला हात लावून असे असणारे आणि असे असणारे, डोळे चोळत बसणारे मंडळी, तेच डोळे ज्यावेळेस उघडतात त्यावेळेला चांदण्यांना बघता बघता शांत होतात आणि जेवण करतात छान, मस्त आनंद. पहिले 2 दिवस सांगावं लागतं, तिसऱ्या दिवशी आठवा, काहीच गरज नाही, ते त्यांचं त्यांचं वाढून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, आठवतं. तसंच शांत होतं. चौथ्या दिवशी तर धमाल, सगळ्या शारीरिक शुद्धीच्या क्रिया. शरीरच राहत नाही, मी नाहीच आहे, आतमधली सगळी घाण निघून गेली. आठवतं का? पुन्हा सकाळची साधना, म्हणजे किती, विचार करा. आयुष्यात मागच्या बरेचसे लोक जे 2 वर्षात नाचले नाही तेवढं नाचतात. रोज भजन आहेत बरं, रोज सकाळ संध्याकाळ. जेवढे हसले नाही तेवढे हसतात, जेवढे रडले नाही तेवढे रडतात, जसे भेटले नाही कधी कुणाला तसे भेटतात, निसर्गाशी बोलले नाही बोलतात. आहे की नाही? बस शरीर डोलायला लागतं, आनंद लहरी, आनंद. आणि सगळं डोक्यावरचं ओझं, भूतकाळाचं, भविष्याची चिंता, एन्झायटी, डिप्रेशन त्यांचं निघून जातं. भजनातला आनंदच आनंद. बघ, पुन्हा 5व्या दिवशी सकाळी तीच साधना, पुन्हा तोच व्यायाम, पुन्हा हरिओम हरिओम, पुन्हा नाचणं, पुन्हा नकारात्मक आहार, सगळी घाण सोडून देणं, आणि मग रात्रीचं ते सगळ्यात जगातलं एकमेव ध्यान असं, सक्रिय शिवहोम ध्यान, आनंद घेत राधे राधे बोल. आणि काय होतं घडत नाही. लोक ढसाढसा रडतात, हसतात, नाचतात, शून्य होतात. बस मनावरचं सगळं ओझं दूर होतं, डोळ्या समोरचं सगळं अंधार दूर होतो, मळप सगळं मनातलं दूर होतं. आणि जिकडे तिकडे बस आई पण प्रेम. पुन्हा शेवटच्या दिवशी बघा, देवत्वाची अनुभूती. म्हणजे अरे माणसाला वॉशिंग मशीन मध्ये टाकल्याच्या नंतर जसं तो असा 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 पूर्ण ते कपडे असे होतात ना, तसं तो राहतच नाही. किती अद्भुत शिबिर आहे, 6 दिवसांचं. सांगा, आहे की नाही म्हणते. परवाच फोन आला होता आमच्या सोमा दादाचा मुंबईच्या, त्याच्याशी बोलत होतो. ती ते सांगत होते, मला काय जगात कुठेच असं शिबिरच नसेल. आणि हे सगळं कसं मंडळी, एवढं अद्भुत शिबिर, हे सगळं कसं, आ आ आ आ आ आ
म्हणून तर 100 पैकी 70 लोक निदान तुम्हाला सांगतात, प्रत्येक जण सांगतो, माऊलीजी सगळे शिबिर करून आलो, सगळे प्रवचन करून आलो, सगळे मंदिरं फिरून आलो, सगळ्या जगभरात जाऊन आलो, आता प्रवास थांबला. प्रवास थांबला. आता असं वाटतं माहेरी आलो. साधकांचे अनुभव ऐकून सुद्धा मंडळी चैतन्यवनात ज्यावेळेस साधक येतात आणि अनुभव शेअर करतात ना, असे डोळ्यात आनंदाश्रू येतात. हे काय संबंध अशोकजींचा या वयात रिटायर्ड झालेले आहेत अशोकजी, एवढा हट्ट करण्याचा माऊलीजींकडे? या शिबिरात एक ताई सांगत होत्या, माऊलीजी मी एकुलती एक मुलगी माझ्या आई वडिलांना, आई वडील गेले, माहेर राहिलं नाही, माझं हे चौथं शिबिर आहे. मी शिबिराला येताना एकच भाव असतो, हे माझं माहेर आहे आणि मी माझ्या आईला भेटायचं. किती रुपयात विकत घेणार आहे? अरे एका ताईला तिचं माहेर भेटतं, एका काकांना, बाबांना, माणसाला ज्याला म्हणतात माहेर नसतं त्याला सुद्धा माहेर भेटतं. पंढरीचा पांडुरंग तिथे आतमध्ये आणि सर्वांमध्ये दिसतो. हे पैशात नाही विकत घेऊ शकत ना. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश. आतापर्यंत कसं होतं? अट होती आनंदासाठी, कुठली ना कुठली तरी. बरोबर आहे अवंतीताई, असले का ताई? प्रत्येक गोष्टीसाठी अट, की जर मला आनंदात राहायचं असेल तर मला काश्मीरला जायचं, अक्रोड आणायची तिथे, मला मुंबईला जायचं, मला संभाजीनगरला यायचं, मला प्रवास करायचा नाही, तर मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, टीव्ही पाहिजे, काय लग्न करायचं, लेकरू पाहिजे, काही ना काहीतरी पाहिजे. चैतन्य वनात ते काहीच नसतं, पण लोक आनंदात जगतात, कारण चैतन्य वनात आल्यावर पहिल्यांदा कळतं की रे, आनंद काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्याच्या नंतर नसतो. मग माणूस आनंदी झाला तर तो छोट्या छोट्या ज्या गोष्टी करतो ना, त्या छोट्या छोट्या गोष्टीत त्याला मोठा मोठा आनंद मिळतो. हे तुम्ही अनुभवलं का नाही मोठ्या मोठ्या ताई? सांगा. बस त्यांनी स्वतःला विसरायला पाहिजे जे आपल्या लहानपणी व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय? अरे माणसाचा मेंदू कामच असं करतो, बरं का महेशांना, माणसाचा मेंदू कामच असं करतो की त्याच्या डोक्यात जे टाकलं ते चूक का बरोबर ते तो बघत नाही, ते वारंवार तो रिपीट करत राहतो त्या डोक्यामध्ये आणि नंतर तो खरं समजतो. तो खरं समजतो. असं कधी असतं का ओ बाबू? असतं तसं. म्हणजे कसं? अरे जर समजा तुम्ही एखादी कल्पना करायला लागलात मंडळी, आणि तुम्ही घाबरला कोणत्या तरी गोष्टीने, घडलेलं खरं तर तसं काहीच नाही बरं का. मी जे बोलतोय ते समजतंय का सर्वांना? स्नेहाताई, कळतंय का? घडलेलं काहीच नाही, तुम्ही फक्त कल्पना करतात, जर असं झालं तर, जर तसं झालं तर, बापरे बापरे, आणि तुमचा श्वास वाढतो. होतं की नाही होत? बघा. किंवा एखादी घडून गेलेली गोष्ट असते, काहीतरी संकट तुमच्यावरती आलेलं असतं, कोणीतरी मागं लागलं असतं, अगं पळ पागल, पळ पळ लवकर, चल लवकर, कुत्रं मागं लागलं, धावताय तुम्ही, धावताय, अरे चल लवकर. झालं, ते कुत्रं निघूनही गेलं, पण तुमच्या डोक्यात तो प्रसंग बसला. चला आता सांगा मंडळी, जर तुम्ही झोपले जरी ना, झोपले जरी, तुम्हाला ते आठवत राहतं मेंदूत बसले, कुत्रे येतंय येतं 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 येतं, अंग गरम, झोप लागायला तयार नाही, थर्र होत राहतं, तुम्ही उठतात पुन्हा बसतात, उठतात बसतात, काय बसलंय? भीती. म्हणजे तुमचा बघा, भीती असेल तर झोप लागते का? बोलत राहा, हॅलो बोलते राहो, नाही लागत. कल्पना करत राहिलं तर अंगावरती त्याचा परिणाम होतो की नाही होत? शरीरावरती बोला, होतो. बरोबर आहे. उगीच निगेटिव्ह विचार करत राहिलं तर शरीरावरती त्याचा परिणाम होतो.
बरोबर. तुम्ही कोणाची वाट बघत असाल, एक्साइटमेंट 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 वाट बघताय, तुम्ही चार चार गॅलरीत जाता, तुम्हाला माहिती आहे की तो तितक्या वाजता येणार आहे आणि त्याची सवय आहे की एक तास उशीर यायची, तरी सुद्धा येतोय येतोय येतोय. तुम्ही शांत बसू शकत नाही. बरोबर आहे मंडळी? कोण हलवते शरीराला बोला? मेंदूत जी भावना आहे ना ती. समजते? मग लहानपणी आपल्या काय व्हायचं? वस्तू नव्हत्या, व्यक्ती होते. बरोबर आहे. रिकामा वेळ नव्हता, आपण 24 तास बिझी राहायचो दोस्तांसोबत. दुसरी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होता आणि मुळात तुम्ही मला सांगा, फार काही अपेक्षाच नव्हत्या आपल्या. बोला. फार कॉम्पिटिशन सुद्धा नव्हती ना हो. एखाद्या मुलाला 70 75 80% पडले, वाव. आता 97% पडले, या 3% कुठे गेले? बरोबर आहे. मुक्ताताई, गौरीताई. यस. आता अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. धावतोय 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 धावतोय, कंटिन्यू धावतोय. का बरं? तो धावतोय म्हणून मी धावतोय. जिथे तुम्ही आहात तिथे समाधान नाही. पण लहानपणी आठवा, मागणंच नव्हतं. मागणंच नव्हतं, समाधान होतं. अरे आठवत असेल म्हणजे मला माहिती आहे, उगीच आपण जुनं चांगलं आहे, नवीन वाईट आहे असं मी म्हणत नाहीये. मी मनाच्या अवस्थेबद्दल बोलतोय. अहो, 8वी पर्यंत पॅन्ट तरी कधी बापजींनी घातली का होतं? आपण, आपल्याला हाफ चड्डी होती, ती सुद्धा 2 ठिकाणी फाटलेली होती. तरी सुद्धा पळायचो आपण. म्हणजे म्हणजे याचा अर्थ कुणीतरी मला बघा, मी जे बोलतोय ते ऐकत आहात? कुणीतरी मला माझ्या कपड्यांवरतून जज करेल, हे डोक्यातच नव्हतं. हॅलो, कळतंय का? सांगा. कुणीतरी मला माझ्या दिसण्यावरतून जज करेल, हे डोक्यातच नव्हतं. हॅलो, मी बोलतोय ते समजतंय तुम्हाला? कुणीतरी मला माझ्याकडे कुठली वस्तू आहे त्याच्यावरतून जज करेल, हे डोक्यातच टाकलेलं नव्हतं. का? टीव्ही नव्हता. पटतंय का? आणि त्याच्यामुळे फाटके कपडे, खुश. सायकल असली तर असली. अरे 50 पैसे भेटले, आठवा तुम्ही. 50 पैसे किंवा 1 रुपया भेटला ना, विश्वास कसा होता बघा मंडळी. लाल कलरच्या छोट्या छोट्या सायकली दुकानावरती मिळायच्या, 1 रुपयाला 1 तासाने. तुमच्यापैकी कोणी घेतलेली होती का, चालवलेली होती का ती? घेतली, यस. आणि आधार कार्ड मागायचे का हो? हो. आधार कार्ड मागायचे आपल्याला? नाही मागायचे. बरोबर. ती एक 50 पैसे द्यायची किंवा 1 रुपया द्यायचे, 1 तासाने सायकल नेऊन द्यायचो आपण. बरोबर आहे. विश्वास केवढा होता बघ. आता काय झालेले, भौतिक प्रगती केली, पण कुठेतरी स्वतःपासून आपण दूर गेलो. आता कालचा ड्रेस जर मी पुन्हा डबल घातला, हे लोक काय म्हणतील? या लग्नात मी ड्रेस घातला, नेक्स्ट लग्नात मला दुसराच, माझ्याकडे 50 ड्रेस असले तरी सुद्धा मला कमीच. हे पण मागच्या सत्संगात हा ड्रेस घातला होता, मागच्या शिबिरात. या सत्संगात असं कसं? मुळात ह्या सत्संगात त्या सत्संगात, या लग्नात त्या लग्नात नाही. हे सगळा जो सगळा चुथडा झालेला आहे ना सगळ्या जीवनाचा, तो कुठे झालेला आहे? ते फोटो काढून स्टेटसला ठेवल्याच्या नंतर प्रत्येकाला नवीन ड्रेस दिसला पाहिजे, ह्याच्यात सगळी घाण करून टाकली. बघा तू, समाधानच नाही. का बरं? पहिले माणूस स्वतःच्या आनंदात होता. आता दुसऱ्यानी काही म्हटलं तर त्याला आनंद होतो आणि दुसऱ्यानी काही नाही म्हटलं तर तो दुःखी होतो. पटतंय? पहिले, चला सांगा मला, जाऊ द्या. म्हणजे मी काही कंपॅरिझन करत नाही, पहिलं चांगलं ना आताच वाईट असं मी म्हणत नाहीये. पण पहिले स्पेशल वेगळी बेडरूम तरी होती का हो झोपायला? पण पडलं रे पडलं की झोप लागायची की नाही?
हे डोकं लावणारे लोक होते का? उत्तरेकडे तोंड ठेव करून डोकं करून झोपू नये, कारण मेंदूत रक्तस्राव वाढतो आणि त्यामुळे झोप लागत नाही. किती नाटकं होते. अरे पडलं झोपले गेलं. बरोबर आहे. अंगणात झोपले कुठे कुठे. आणि मला खात्री आहे की आपल्या ते असे होते की आपण बऱ्याचदा शेजारच्यांच्या घरात झोपून जायचो. शेजारच्या आपल्या घरात झोपून जायचे. याला आहे ना माणुसकी म्हणतात. बरोबर आहे. आता एवढं सगळं रामायण महाभारत सांगण्याचा उद्देश काय? उद्देश हा आहे की त्यावेळेला मेंदू टाकण्यासाठी साधनं नव्हते. मेंदूत जी घाण टाकायला पाहिजे ना, ते साधनं नव्हते. हॅलो. स्ट्रेट फॉरवर्ड. तू मला भेटला, मी तुला भेटलो, ओके. तिकडं दिल्लीत काय झालं हे जो पेपर वाचतो शहाणा माणूस त्याला कळायचं. बरोबर आहे. आज जगात काय झालं ते एका सेकंदात सगळीकडे कळत. आता याच्यामुळे काय झालं? पहिले मेंदू राहायचा खाली आणि त्या खाली वातावरणामध्ये रिकाम होण्यामध्ये तो त्याच्या त्याच्या आनंदात मस्त होता. आता मेंदूचं काय सांगितलं मी तुम्हाला? की मेंदूला खरं की खोटं याच्याशी घेणं देणं नाही. जे डोक्यात टाकलं त्याला ते दाखवणं, तुम्हाला त्याच्यात अडकवणं, हे आहे मेंदूचं काम. काय काम आहे मेंदूचं लका भाऊ? 4 दिवसांनी साधना घ्यायची तुम्हाला. काय काम आहे? ते खरं का खोटं याच्यात व्यवहारीत आहे तो अडकत नाही. तो काय करतो? त्याला जे दाखवलं, त्याला ज्याच्याशी जोडलं, तो काय करतो? तो ते खरं समजतो आणि तुम्हाला तेच दाखवतो, तुम्हाला त्याच्यात अडकवतो. कळालं का? तुम्हाला तो त्याच्यातच अडकवतो. मग आता काय झालं? आता तुमच्या माझ्या मेंदूमध्ये कंटिन्यू बंबार्डिंग. कारण इन्स्टा सुरू, बरोबर, फेसबुक सुरू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूब युनिव्हर्सिटी सुरू, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू. आणि मग ह्याच्यातून तुमच्या माझ्या मेंदूत एवढा भुगा केला, एवढं काय 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 टाकलं. म्हणजे अरे पहिले कधीतरी मला तुम्ही सांगा, पाणी कसे प्यावे हा प्रश्न आहे. हा पाणी किती प्यावे हा प्रश्न आहे. जेवण कसे करावे हा प्रश्न आहे. काय खावे हा प्रश्न आहे. प्रोटीन होतं का? अरे होतं का? तुम्ही उत्तर द्या ना मला. तुमच्या माझ्या लहानपणी प्रोटीन किती आहे जेवणात हे होतं का? विटॅमिन किती होतं का? मिनरल किती होतं का? आता काय झालं? ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रॉडक्ट निर्माण केले आणि आता सोशल मीडियाचा वापर केला, यांना ते विकायचे. ज्याची गरज नाही त्याची गरज आहे असं वाटतं, तुमच्यावरती ते बॉम्बार्डिंग केल्या जातं. बरोबर आहे. मी जसा आहे तसा आहे. मग कधी? पहिले होतो. इकडे ठिगळ लावलेली चड्डी, तर इथं काय होतं ते ठीक आहे, ओके, जसं आहे. अरे मला तर आठवत नाही की दिवसातून 4 वेळेला फेस वॉशने तोंड धुतलं, कधी आठवत नाही मला. का बरं? माणूस जसा आहे ना तसा तो प्रोजेक्ट राहायचा, प्रोजेक्ट करायचा स्वतः. आता तो जसा आहे तसा करत नाही. पहिले एकमेकांच्या डोळ्यात बघायचे, आता डोळे महत्वाचे नाहीये. आता डोळ्यातली लेन्स कोणत्या कलरची ते महत्वाचं. आणि सांगण्याची लाजही वाटते बरं का. जर कोणीतरी म्हटलं, अरे वा, निळे डोळे आहेत हो तुमचे, वा. ते म्हणणार नाही कधी की माझे खोटे डोळे आहेत. ते म्हणणार हो हो हो. हा. म्हणजे खोट्याला खरं समजून आनंदात राहणं इथंच फसले. चला पुन्हा विषयाकडे वळू. मग आता काय केलं? बंबार्डिंग 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 आणि प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ. बरं एवढं रामायण महाभारत पुन्हा मी काय सांगतोय? तर आता एक व्हिडिओ बघितला. पहिले काय होतं? एक तर काजू बदाम भेटायचे नाही हो. काजू बदाम भेटायचे नाही. आता काजू बदाम भेटू लागले, पैसे आले. एक जण म्हणतं काजू खा, बदाम खा. दुसरं म्हणतं ते तसेच खायचे नाही, त्याला ओलं करून खायचं. एक जण म्हणतं काळे मनुके खा. दुसरं म्हणतं ते तसेच खायचे नाही, त्याला ओलं करून खायचं, रात्री भिजत टाकायचे. आणि माझ्यासारख्या कोणाला फारसं डोकं नाही बरं का.
मला फक्त व्हिडिओ टाकायचे आहेत बस. मग मी काय करतो, इकडचं गोळा तिकडचं गोळा, इकडचं गोळा तिकडचं गोळा, कोणत्या व्हिडिओला लाईक जास्त आहे, कोणत्या व्हिडिओ जास्त विषय चालतो, द्या टाकून. एक जण म्हणतो वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या. एक जण म्हणतं वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खा. एक जण म्हणतो वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स कमी करा. एक जण म्हणतो वजन कमी करण्यासाठी येऊ करा तेव करा, असं करा तसं करा. बघ, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण ज्ञानी झालाय मंडळी आता. पर ते ज्ञान टिकवून तर ठेवावं ना. आता आज तर एक नवीनच व्हिडिओ बघितला की अहो, जर तुम्ही ते काजू बदाम खाल्ले, मुळात हे काजू बदाम वगैरे काही खायचंच नाहीये, हे असं असं असतं, ते एवढं त्याने डोक्यात सांगितलं की ते त्याच्यामुळे माणसं हे स्लो पॉइझन, माणसं मरू शकतात. मी कॉमेंट करणार होतो खाली की सरजी, आम्ही श्वास घ्यायचा की नाही तेही सांगून द्यावं, तेही सांगा आता. प्लीज कृपा करून आमच्यावरती, आमच्यासारख्या पामरावरती आमच्यावर कृपा करावी आपण. आणि मग ज्याला काही कामधंदे नाही ते या असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडक. माऊली, मला एक प्रश्न आहे, पाणी किती प्यावे? काही वर्षांनी असं विचारू नको माऊली, धुवायला पाणी किती वापरावे? अरे काय खरंय तुमचं. मला एक कळत नाही, पाणी किती प्यावे. मी एक म्हणतो सकाळी उठल्यावर पाणी प्या, लगेच दुसरा व्हिडिओ होतो सकाळी उठल्यावर पाणी पिऊ नये, लगेच म्हणतो कोमट पाणी प्या. एक जण म्हणतो कोमट पाणी पिऊ नये. आज मी एका वैद्य म्हणजे ती नवीन नवीन आयुर्वेद तज्ज्ञ होती, अगदी शुद्ध भाषेत सांगत होती, उसाचा रस आठवड्यातून किमान 2 वेळेला तरी घ्यावा. उसाच्या रसामुळे असं असं शुद्ध होतं, हे शुद्ध होतं, तसं होतं. उसाचा रस किती घ्यावा? तर अर्धा कप उसाचा रस घ्यावा. दगड नव्हता नाही ते तुम्हाला इथे टेंगुळ दिसला असतं माझ्याच. अर्धा कप आणि उसाचा रस. नाहीये दगड इथं माझ्याकडे, जाऊ द्या. कधी मोजून मापून खाल्लं आपण, कधी मोजून मापून हे असलं केलं, सांगा. अरे बाबा, तुमचं शरीर तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, पण तुम्ही तुमच्या शरीरासोबत कुठे आहेत? किती पाणी प्यायचं? शरीर सांगेल किती पाणी प्यायचं. तू तुझं डोकं लावू नको, 20 ग्लास का 30 ग्लास का 4 लिटर का 5 लिटर का 1 ग्लास का नाही प्यायचं. तहान लागली पाणी प्या, बस हा नियम. आणि ह्या सगळ्या भामट्यांमध्ये एक जण असं म्हणायला तयार आणि ठामपणे डोळ्यात बघून, दारू घेऊ नका, तंबाखू खाऊ नका, सिगरेट पिऊ नका, पूर्ण 100% सोडा. का बरं? ते स्वतःच तर घेतात ना. मग तुम्ही कमी करा. का बरं कमी करा? का कमी करा? 100% सोड हे का नाही म्हणत? हे घ्यायचं नाही का नाही म्हणत? बघा तुम्ही. अरे, आपल्या लहानपणी मांसाहार एक तर करायचे नाही फारसा, निदान आपल्या भागात. लपून करायचे, चोरून आणायचे, दरवाजे खिडके लावून घ्यायचे. जेव्हापासून टीव्हीवरती नॉनव्हेजच्या जाहिराती सुरू झाल्या, आज प्रत्येक रील, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दवाखान्यात, प्रत्येक शाळेमध्ये मांसाहार 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 मांसाहार. बघ, घरात राहायचं बसून मोबाईलमध्ये बघायचं, विटॅमिन डी कमी झालं. अरे बाबा, मोबाईल ठेव, उन्हात बैस, विटॅमिन डी वाढेल. कशाला रिपोर्ट काढतो? विटॅमिन B12 कमी झालं, कुठं घरात बसून रिपोर्ट करायचं? अरे बाबा, शेतात ये, काम कर, सेवा कर, आनंदी राहा, मस्तपैकी सगळ्या प्रकारच्या भाज्या खा, फळं खा, सगळं होईल. हे सांगतोय कशासाठी मी, की ह्या ज्या छोट्या 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 व्हिडिओ, तुम्ही जितके असे व्हिडिओ बघाल ना, तेवढं डोकं पागल होऊन जाईल. काजू खा, काजू नका. काजू खा, मी ती एक रील बघितली होती. बायको विचारते की बाहेर जाऊ का? जा. पण मग घरी काम, नको जाऊ. नाही पण गेलं तर असा फायदा होईल, जा. अहो पण मग तुमच्याकडे कोण बघेल, नको जाऊ. बायको 100 प्रश्न निर्माण करत, आणि शेवटी ते येडं होत, जा, नको जाऊ, 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 तेवढंच बोलत राहतं ते फक्त.
खरंच सांगतो मंडळी, या भानगडीत जेवढं पडाल तितके तितके भूत तुमच्या डोक्यात शिरेल. किती पाणी प्यायचं, हे खायचं की नाही खायचं, काजू खायचे का, मग ते भिजवून खायचे का, मग बदाम खायचे का, मग ते भिजवून खायचे का. एक जण म्हणतो भिजवले नाही तर कॅन्सर होतो, एक जण म्हणतो ते असं असं होतं, एक जण म्हणतो रात्री खाऊ नका. मंडळी, ह्या रिकाम्या गोष्टी डोक्यात घेऊ नका. शरीराला वाटलं तेव्हा पाणी प्या, तुम्हाला वाटलं तेव्हा काजू खा, तुम्हाला वाटलं तेव्हा बदाम खा, तुम्हाला वाटलं तेव्हा जेवण करा आनंदाने. ज्ञानयोग गोपाळकाला तुम्हाला सांगितलेलं आहे, 2 वेळेला जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे. कशाला या भानगडीत पडता. एक म्हणतं दूध प्या, एक म्हणतं दूध पिऊ नका, एक म्हणतं हे खा, एक म्हणतं नका, एक म्हणतं कच्च्या भाज्या खा, दुसरं म्हणतं कच्च्या भाज्या नका, एक म्हणतं हे फळ खा, दुसरं म्हणतं नका. करायचं काय, काय करायचं. या छोट्या छोट्या गोष्टीत न अडकता, या असले व्हिडिओ न बघता, सरळ एक काम करायचं, स्वतःला आपल्या कामात गुंतवून घ्यायचं, माणसांशी जोडायचं, ते मोबाईल बघणं जरा कमी करायचं, आनंदात राहायचं, भजनात राहायचं, एन्जॉय करायचं, साधना करायची, जीवन जसं लहानपणी जगायचो ना तसं जगायचं. फार प्रश्न डोक्यात पडू द्यायचे नाही. स्वतःला बुद्धिमान म्हणणारे लोक नको त्या प्रश्नातच अडकलेली मंडळी, जे प्रश्नच नाही ना त्यांना ते प्रश्न निर्माण झाले. माणसाचं मन कसं काम करतं, माणसाचा मेंदू किती कसा काम करतो, जीवन काय आहे, हे प्रश्न त्यांनाच पडतात जे जीवन जगत नाही. जे जीवन जगतात ना त्यांना वेळ नसतो मंडळी कसं जगायचं, एवढं लक्षात ठेवा. एक आयुष्य आहे, इतक्या गोंधळात पडू नका. तुमच्या तुमच्या मनाचा ऐका. म्हणजे सगळे लोक हे सांगतात की हे खा. आता बघा ना, किती किती वाढलो. कॅल्शियमची पावडर घ्या, प्रोटीनची पावडर घ्या, मिनरल घ्या. आणि लोक त्यांचं त्यांचंच व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घेतात, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतात. का बरं? प्रोटीनची पावडर घेतात, प्रोटीनचा शेक घेतात. त्यांचं त्यांचंच ते ठरवतात. माझं म्हणणं आहे निसर्गात जाणं. कंटिन्यू काय सांगतात, 2 किलोमीटर तरी चाललंच पाहिजे, 3 किलोमीटर तरी चाललंच पाहिजे. काय राव तुम्ही, या बरं साधनेत. घाम येईपर्यंत व्यायाम करा, रोज सकाळी सूर्यनमस्कार करा, प्राणायाम करा, ध्यान करा, सत्संग आहे का, टेन्शन घेऊ नका, आयुष्य एन्जॉय करा. चढ उतार जे आहेत ना ते चढ उतार येत राहतात. मस्त जगत राहायचं, पुढे जात राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचे, मागच्या गोष्टी सोडून द्यायच्या, पुढच्या गोष्टी चिंता करायची नाही. खेळत राहायचं, हसत राहायचं, आनंदात राहायचं, जगत राहायचं, एन्जॉय करायचं. हा काय बोलला, तो काय बोलला, त्या दिवशी तो तसा बोलला, या दिवशी तो तसा बोलला, त्यांनी मला ते केलंच नाही, तो मला बोलला नाही, त्यांनी माझ्यापासून लपवलं. कुठं या गोष्टीत अडकत बसता मंडळी, सांगा बरं. कुठे अडकता. बघ, अरे तुमच्या माझ्यापैकी कितीतरी लोकांचे आता झालं, शेवटचा पॉवर प्ले सुरू आहे, फक्त 50 ओव्हरच्या मॅच संपल्या, 45 ओव्हर. या शेवटच्या 5 ओव्हर मध्ये किती बॅटिंग करायची तेवढी घ्या ना, बॅटिंग करून आउट तर आउट. काय त्याच्यात एवढं. तेव्हा मंडळीनं फार प्रश्न पडू देऊ नका. संपूर्ण शाकाहारी राहा, हेल्दी राहा. उगीच इकडे तोंड करून झोपू का तिकडे तोंड करून झोपू. पौर्णिमेला काय होतं, अमावस्येला काय होतं, शुभ दिशा कोणती आहे, वाईट दिशा कोणती आहे. कुठे या गोष्टीत अडकतं. ज्याच्या जीवनाची आणि विचारांची दिशा भटकली ना, ते दिशेमध्ये बघत राहते इकडं का तिकडं. ज्याला दिशा मिळाली एक आनंदाची, तो 10ही दिशांमध्ये आनंद शोधत असतो, कणाकणात परमात्माच बघत असतो. आहे की नाही मंडळी, सांगा तुम्ही. काय वाटतं तुम्हाला. त्याच्यामुळे हे असले व्हिडिओ बघून, हे किती व्हिडिओ येतो, हा काढा घ्या, तुमचं वजन कमी होईल, हे टाका, तुमचं हे वजन कमी होईल. अशाने वजन कमी होत असतं का, सांगा. अशाने वजन कमी होत असतं.
जे सहज आहे, जे सोपं आहे, जे जीवन आहे ना, म्हणून फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही मनात पकडून न ठेवता अडकू नका. हे ड्रेस कोणता आहे आणि याचा अर्थ कसंही घाला आणि कसंही राहा असं मी म्हणत नाही. पण कोणी माझ्याकडे बघतंय का, कोणी मला किती लाईक केलं, कोण काय करतंय. आज घराघरामध्ये तुम्ही बघा, समाधान नाही राहिलं. एक व्यक्ती पुरेसा होत नाही. एका व्यक्तीसोबत प्रामाणिक नाही. मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि याच्यातूनच काय वाढलं? व्यसनाधीनता. मग सगळ्यात पहिल्यांदा काही करायचं ना, ते एवढं करा की अगोदर निर्व्यसनी व्हा. जे ज्ञानयोगातून निर्व्यसनी झाले त्यांनी चहा कॉफी पण सोडा. काही गरज नाही आपल्याला ते घेण्याची. गोपाळकाला सुरू करा, सकाळची साधना सुरू करा. पुढचे 3 दिवस 3 गुरुजी, 4 दिवस 4 गुरुजी साधना घेणार. आणि कम्पॅरिझन करू नका, यांनी अशी घेतली, त्यांनी तशी घेतली, त्यांनी तशी घेतली. या आणि आनंद घ्या त्याचा. माणसाला माणसं भेटल्याचा आनंद मिळाला पाहिजे. लपू नका. मनाचे आणि घराचे दरवाजे जरा उघडे ठेवा सर्वांसाठी. ते थडगणी व्हायला पाहिजे. थडग्यात माणूस एकटा असतो की नाही, आणि घरात लोक येतात आपल्याकडे. बघा. आणि जसे आहे ना तसे खुश राहा. यस. छोट्या छोट्या गोष्टीचं फार बाऊ करून घेऊ नका. उगीच फार बुद्धिमान असल्यासारखं. आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करा. 13 ते 18 एप्रिल शिबिर आहे. आपले शिबिर त्याच्यासाठीच आहे. तुम्ही बघा, कुठलंही अवडंबर न माजवत. ना कोणी आपल्या इथं मोठं आहे, ना कोणी छोटा आहे, ना कोणाचा सत्कार करतो आपण, ना सत्कार घेतो. हे असं असं आहे. या, बसा, एन्जॉय करा. फार फॉर्मॅलिटी मध्ये अडकायचं नाही. आहे की नाही मंडळ? खुश राहा जरा. खूप माणूस आनंदी असला ना मंडळी, तो आनंदच त्याचं औषध बनतो. बाकी काही बघण्याची गरज नाही. आणि आनंदासाठी काय करणं गरजेचं आहे? समाधानी राहणं गरजेचं आहे. समाधानासाठी तृप्त पाहिजे माणूस. तृप्ततेसाठी तुलना नाही करायला पाहिजे कोणासोबत. तुलना कधी करेल तो? जेव्हा डोक्यात स्पर्धा असेल तेव्हा. त्याच्यामुळे स्पर्धाही डोक्यात ठेवायची नाही. आपण आपल्या वाटेने चाललं जायचं. पुढे गेले कोणी, ओके, बस. तो त्याच्या रस्त्याने त्याच्या वेगाने जाईल, मी माझ्या रस्त्याने माझ्या आपल्या आपल्या धुंदीत चालत राहायचं. जे मिळवायचं ते मिळवायचंच आहे शेवटी. पण फार छोट्या छोट्या गोष्टी मनात पकडून मोठे मोठे रोग निर्माण करू नका. आणि आत्ता हा सत्संग ऐकताना सुद्धा मनातले प्रश्न सगळे काढून टाका. छान आनंदात राहा. काही रोग येणार नाही तुम्हाला, काही होणार नाही. छान होईल सगळं. एन्जॉय करा. आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टी पकडून ठेवू नका. भजनं म्हणा, साधना करा, प्राणायाम करा, ध्यान करा, एन्जॉय. सांगण्यासारखं भरपूर आहे. 9 वाजून 20 मिनिटं झाली म्हणजे 550 साधक आहेत तरी सुद्धा. उद्या सकाळी पुन्हा 5:38ला नाही आलं तर बाबा बोंबलणार. त्याच्यामुळे वेळेवरती या. आणि खुश. ज्ञानयोगाच्या साधकांना कंटिन्यू खुश पाहिजे. कंटिन्यू हसरे पाहिजे. उगीच हे खाऊ का ते खाऊ का, आणि म्हणून 100 ठिकाणी एक कुठेतरी आता थांबवा प्रवास. आणि शांत राहा, समाधानी राहा, एन्जॉय करा आयुष्य. कळालं का? ते किती पाणी प्यायचं? तहान लागली की पाणी प्यायचं. किती जेवण करायचं? समाधानाने जेवण करायचं, म्हणजे कमीच जेवण जात. आहे की नाही? आणि उगीच रोगांची व्हिडिओ बघत लय ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू नका. मेंदू डोक्यात बसतं ते मग. तुम्हाला वाटतं मलाही तसंच होतं का? शरीराला द्या थोडासा चान्स. जोपर्यंत तुम्ही सांगत मी हे होतो, अजून त्यातला एक पॉईंट राहायला सांगण्याचं की पूर्वीच्या काळी सगळं खेळत राहायचो, खेळत राहायचो, उड्या मारत राहायचो. त्याच्यामुळे ऊन वारा सोबत अंगावर ऊन पडायचं, पावसात भिजायचो, एन्जॉय करायचं. कितीतरी वेळेला दप्तराने आपण भिजलेलो असायचो, आणि कधी कधी तर मुद्दाम भिजायचो. आज किती वेळेला तसे भिजतो? त्यामुळे जरा रिलॅक्स राहा. शरीराचा व्यायाम होऊ द्या आणि आहार बरोबर घ्या. सगळं चांगलं होतं. टेन्शन घ्यायची गरज नाही.
आणि तो व्यायाम तुमचा एकट्याकडनं होणं शक्य नाही. सकाळी साधनेत या. 5:38 म्हणजे 5:38, 1,000 उड्या मस्त मारल्या जातात, भस्त्रिका होते, टाळ्या वाजल्या जातात, देवाचं नामस्मरण होतं, सूर्यनमस्कार होतात, 12 सूर्यनमस्कार स्लोली, 15 सूर्यनमस्कार फास्ट होतात, पुन्हा उड्या मारल्या जातात, पुन्हा पाठीवरचे व्यायाम, पोटावरचे व्यायाम, प्राणायाम, ध्यान, आनंद, सत्संग, साधकांचे अनुभव, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? यस मंडळी. खुश राहो बस. एकदम खुश. समाधानाने झोपा. आजपासून विनाकारण प्रश्न पडून घ्यायचे नाही, मला भविष्य खराब असेल का माझं, आणि मला साडेसाती आहे का, आणि मग माझं मंगळ लागलं का? काही लागला नाही, मंगळन फिंगळन काही साडेसाती नाही. यातलं बघायचंही नाही काही घाण, डोक्यात घाण टाकायची नाही. सतत स्वतःला पॉझिटिव्ह बोलत राहायचं. मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी एन्जॉय करतोय, रिलॅक्स आहे, मी ज्ञानयोगाचा साधक आहे, खुश राहायचं, माझं छान होईल, छान छान होणार आहे, छान होणार आहे, स्वतःला सांगत राहा. जेव्हा एक जरी निगेटिव्ह विचार येऊ लागला रे लागला, की त्याला झटकून टाकायचं. ना दुसऱ्याच्या डोक्यावर निगेटिव्ह घाण टाकायची, ना आपल्या मनात घाण, फेकून द्यायचं, त्याला फेकून द्यायचं. निगेटिव्ह विचार यायला लागला की लगेच स्वतःला मोठ्या आवाजात पॉझिटिव्हली बोलायचं. आणि साठी मनाला बघता आलं पाहिजे साक्षीभावाने, विचारांना साक्षीभावाने बघता यायला पाहिजे. कळालं का स्वामी सर? यस. तोमसे सर. निळ्या गाडीवाले. वॅगनारवाले. यासाठी कळालं पाहिजे आपल्याला. खुश राहा. चला, गप्पा अशाच मारत राहू. शांतपणे झोपा, खुश राहा, आनंदात राहा. बिलकुल कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही छानच होणार, इतकंच डोक्यात